हॅलो गाईज, सर कशा आहात तुम्ही? सो आज आपण बनवणार आहोत पनीर मोमोज. सो या कोणाकोणाला मोमोज आवडतात नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी पनीर मोमोज फर्स्ट टाईम बनवते आहे. हे माझं ट्रायल आहे गाईज. येस, मी आधीच क्लिअर करते, माझं ट्रायल आहे. मला जास्त मोमोज मला नॉर्मलवाले येतात, बट मी पनीरवाले मोमोज कधीच नाही बनवले आहे. बट येस, आय एम ट्राईंग इट. सो इथे आता आपण मैदा वगैरे ते भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण मिरची आणि लसूणचा जो पेस्ट समजून घ्या, तो आपण बनवून घेतलेला आहे. इथे आता आपलं पनीर आहे, हे आता आपण बारीक करायचं. मी जी मिस्टेक केली आहे ते मला नाही करू द्यायची आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते, पनीर खूप जास्त बारीक नको करा. आणि पनीरला जर तुम्हाला असं वाटत असेल की जर तुम्हाला फ्राय करायचं आहे वगैरे तर तुम्ही करू शकता. बट मी फ्राय वगैरे नाही केलेलं आहे, नाही पण केलं तरी चालतं. बट पनीरला एकदम जास्त बारीक नको करा. आणि इथे शेजवान चटणी, आपली जे रेड चिली सॉस वगैरे आहे, आणि जे आपण पेस्ट बनवली होती ते आपण इथे टाकलेले, ग्रीन चिली सॉस, आणि इथे मॅगी मसाला होता गाईस. येस, तो मी इथे टाकलेला आहे. आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मिक्स करून झालेलं आहे. आता मोमोजला शेप द्यायला तयार करायचं आहे. मोमोजला मी पनीर मोमोज तर मी फर्स्ट टाईम बनवते. बट मोमोज जे आपले नॉर्मल मोमोज वगैरे ते मी खूप बनवलेले आहेत. आणि त्याचा मी व्हिडिओ पण टाकलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलमध्येचा. पनीर मोमोज, सॉरी, नॉर्मल मोमोज जे ते पण मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, व्हेज मोमोज. आता इथे आपली स्टफिंग आपल्याला भरायची आहे आणि याला चांगला शेप द्यायचा आहे. शेप माझ्याकडून एवढा चांगला दिला नाही जात, बट मी ट्राय करते शेप चांगला द्यायचा. आणि तुम्ही याच्या काठाला एंडिंगला ना ऑइल लावू शकता, त्याच्याने ते जास्त हे नाही होणार. सो तुम्ही ऑइल लावू शकता. आणि इथे आता आपण शेप दिलेला आहे. मी ट्राय केलेलं आहे, बट ऑलमोस्ट चांगलाच झालेला आहे गाईज शेप. सो इथे आपले सर्व जे मोमोज आहे स्टफिंग वगैरे भरून आपण रेडी करून घ्यायचे आहे. आणि आता इथे आपले सर्व मोमोज झालेले आहे, त्याला शेप वगैरे देऊन झालेला आहे, स्टफिंग वगैरे भरून झालेली आहे. सो आता आपल्याला त्याला उकडायचं आहे, शिजवायला ठेवायचं आहे. तो आपण साडणीला तेल लावून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही एक केळीचं पान आणि त्याला थोडंसं तेल लावून पण करू शकता, होईल तसं पण. आणि आता आपण कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि याला ऑलमोस्ट 15-20 मिनटं चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण याला काढायचं आहे. आणि येस, इथे आपण चटणी पण बनवणार आहोत. सो इथे मी घेतलेला आहे टमाटो. आणि गाईज, सो मी इथे टमॅटो ग्रेव्ही टाईप समथिंग काहीतरी बनवलेलं आहे. समथिंग काहीतरी नाही, चटणी बनवलेली आहे गाईज.
बट मी टमॅटोपासून बनवलेली आहे. मी त्यामध्ये जास्त काही दुसरं वगैरे नाही टाकलेलं आहे. सो इथे आपले जे टमॅटो आहे ते आता आपण चिरून घ्यायचे, जाड बारीक जसं चिरायचे चिरत आपल्याला एंडिंगमध्ये त्याला मिक्सरमध्येच काढायचं आहे. सो याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची, याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आणि इथे आता आपण पेस्ट तयार केलेली आहे. आता छोटीशी जर तुमच्याकडे कढई असेल तर ते घ्या, त्यामध्ये तेल टाका आणि आपली जी पेस्ट होती टमॅटोची ती आता आपण यामध्ये टाकायची आहे. आणि चटणी खूप चांगली झाली होती, एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा, खूप चांगली होते. आणि यामध्ये आता आपण जी पेस्ट बनवलेली होती मिरची आणि लसूणची ती आपण इथे टाकलेली आहे. आपली थोडीशी आपण मॅगी मसाला किंवा जे तुमच्याकडे मसाले असतील ते तुम्ही इथे टाकू शकता. सो मी इथे थोडंसं टाकलेलं आहे आणि शेजवान चटणी मी इथे यूज केलेली आहे. आणि याला मिक्स करायचं आहे. गाईस बॅकग्राऊंड थोडं इग्नोर करा, यू कॅन इग्नोर दॅट. सो इथे आता आपली चटणी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. इथे आपण रेड चिली सॉस पण टाकलेला आहे. तुम्ही टमॅटो सॉस वगैरे ते पण टाकू शकता. ग्रीन चिली सॉस आपण इथे टाकलेला आहे. इन शॉर्ट जे तुम्हाला सॉस टाकायचे तुम्ही टाकू शकता. आणि इथे आता आपल्याला याला चांगलं होऊ द्यायचं आहे. ऑलमोस्ट 2-3 मिनटाकरता आपल्याला होऊ द्यायचं आहे, 5-6 मिनटाकरता. सो आणि इथे मी मेयोनीज टाकलेलं होतं गाईस. येस, मी मेयोनीज टाकलं होतं. मेयोनीज मला खूप जास्त आवडतं, सो मी म्हणून इथे मेयोनीज टाकलेलं होतं. टाकू शकता तुम्ही पण जर तुम्हाला मेयोनीज आवडत असेल तर. ज्याला मेयोनीज आवडतं कॉमेंट करा. सो इथे आता आपल्याला चटणीला चांगलं होऊ द्यायचं आहे. आता इथे आपले मोमोज फ्राय झालेले आहे, फ्रायनी उकडलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट करा.